माझ्यावर माझ्या अबीरची जबाबदारी आहे। आम्हा दोघांपुढे पूर्ण मोठं आयुष्य पडलंय। आगे न वळता पुढे निघून जावं लागेल। आता या नवीन परीक्षेत उतरण्यासाठी मला सावलीचा सामना करावा लागेल। मी करेन, मी लढेन। सावलीला सारंगपासून दूर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, अगदी कुठल्याही परिस्थितीत। पण ती जर का तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली असेल तर नाही, तरी सुद्धा सारंग तिला अजिबात विसरलेला नाहीये असं वाटतंय मला। त्यांना मला विसरावं लागेल। माझी सावली मलाच पुसून काढावी लागेल। तिची सावली जरी आजूबाजूला दिसली ना तरी आपला सारंग ना तिच्याकडे खेचला जाईल। तेव्हा काही वाटेल ते करून मी तिला सारंग पासून लांबच ठेवेन। हा बाप तुझ्या सोबत आहे सावली, कायम तुझ्या सोबत आहे। मला माहितीये तुम्ही माझ्या सोबत आहात आणि याच ताकदीवर मी लढेन, पुढे जाईन। आई, तुम्ही बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून मग मी तुम्हाला बोलवायला आले। चला, जेवण तयार आहे, जाऊया। आई काय झालं, काही टेन्शन आहे का? नाही नको, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये। आई असं कसं बोलताय भूक नाहीये म्हणून? 4 घास खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल। मी सांगितलं ना मला भूक नाहीये, तुम्ही खरंच जेवा। आई काय झालं तुम्हाला? बरं वगैरे वाटत नाहीये का? हा आई, तुम्ही गुरुकुलाची जागा बघायला गेला होता, तिथे काही झालं होतं का? नाही म्हणजे तुम्ही दुपारी आल्यापासून खोलीतून बाहेरच आला नाही आहात, म्हणून मला आपलं काळजी वाटली, म्हणलं काय झालं विचारावं तुम्हाला। मला काहीही झालेलं नाहीये आणि मी कुठे जाते काय करते याचा जाब तू नाही मला विचारायचंस। उत्तर द्यायला मी बांधील नाहीये। आय एम सॉरी, तू जा ना प्लीज। सॉरी आई, मी आपलं काळजीपोटीच विचारत होते। माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे, जातो। एवढं काय झालं चिडायला या म्हातारीला? नक्कीच काहीतरी बिनसलं या बाईचं। त्या गुरुकुलाच्या जागेत नेमकं असं काय घडलं असेल की हिचा पारा इतका चढलाय? काहीतरी नक्कीच लपवते माझ्यापासून। पण काळजी नका करू आई साहेब, मी मोनिका आहे, तुमचे सगळे चक्के पंजे बरोबर शोधून काढेन। काय मालक, स्वारी इतक्या रात्री इकडे कुठे? झोप येत नाही वाटतं? आजोबा काय झालं असतं किंवा आईला? आज ना ती मला गोष्टच सांगत नसते। मी तिला विचारलं, ती म्हणली माझं डोकं दुखत असतं म्हणून। पण मला नाही काय वाटत तिचं डोकं बिकं दुखतंय म्हणून। आजोबा मला गोष्ट ऐकायची असते बघा, तुम्ही सांगतात काय हो? नक्की सांगतो, पण एका अटीवर। हा, गोष्ट सांगून झाली की डोळे गच्च बंद करायचे आणि गप्प झोपायचं। ठीक आहे। चला या मालक, तुम्हाला गोष्ट सांगतो, या या। झोपा। एक ना राजा असतो आणि एक असते राणी। त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं
आणि ते एका सुंदर महालात राहत असतात. पण म्हणतात ना, सुखाला नजर लागते, तसंच त्या दोघांच्या बाबतीतही झालं. त्याच्या सुखी संसाराला एका चिटकिणीची नजर लागली. तिने त्यांच्यावर जादूटोणा केला आणि त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. आणि मग राजाने राणीला खूप मारलं आणि राणी राजावर रुसून खूप दूर निघून गेली ना हो. तुला कशी माहिती गोष्ट? तुला कोणी सांगितली की काय आधी? आईने. आजोबा, आईने मला ही गोष्ट खूप वेळ सांगितलेली असते बघा, पण तिने मला या गोष्टीचा एन कधी सांगितलेला नसतो बघा. आजोबा, खरं सांगा, ही गोष्ट त्या राजा राणीची नाही, तर ही गोष्ट माझ्या आईबाबांची असते ना हो. छे रे अबीर, काही बोलतोस तू? अरे बाबा, ही गोष्ट आहे ना, तुझी आई जेव्हा लहान होती ना, तेव्हा मी तिला बऱ्याच वेळा सांगितली, त्यामुळे तिच्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे तिने तुला सांगितली. तू अगदी काहीही विचार करतो बाबा. चल झोप आधी, खूप उशीर झाला आता. आजोबा, मला माहिती असतं माझे बाबा कोण असतात हे तुम्हाला पक्क माहिती असतं, आणि मला हेही माहिती असतं की तुम्ही मला ते कधीच सांगणार नसतात म्हणून. पण ठीक आहे, मी मोठा झालो की माझ्या बाबांना नक्कीच शोधून काढत असतो म्हणतो मी. चला झोपतो. गुड नाईट आजोबा. बापरे, हे पोरग दिसायला लहान आहे पण अति हुशार आहे. हा तर बुद्धीने पापाच्याही पुढे गेलाय म्हणायला पाहिजे. सावली, तू कितीही लपवलंस तरी नियती स्वतःचा मार्ग शोधतेच आहे. हे वादळ आता शांत करणं कोणाच्याच हातात नाही. कुठे चाललीयस ग? अशी दबक्या पावलांनी जिने उतरतीयस म्हणजे चोरी वगैरे करायचा विचार आहे की काय? बोल पटकन. मी अमृता काकूला शोधते. पण आता अमृता काकूच्या आधी मोनिका काकू सोबत चलायचं. ओके चल. ए, तुम्हारी गाड़ी गई बाकी? ओ बाप रे, ऐसा नहीं करने का बाबा, तुम्हारा गाड़ी एक्सीडेंट कर देगा क्या? क्या ए, अरू? बोल. ओवी, तू आणि तुझा बाबा सकाळी कुठे गेला होतात? काय काय झालं तिथे सांग बरं. मोनिका, मोनिका ऐक ना, जरा शांत. काय कशाला घेऊन आलीस तिला? हा बा, तू शांत बस जरा.